अधिक मासामध्ये व्यंकटेश स्तोत्र हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्याबरोबर विष्णू सहस्त्रनामावली पण. तर आज आपण व्यंकटेश स्तोत्र बघूया. मुरारी जगन्नाथ नारायणा हो, कृपा सागरा अच्युता माधवा, मधुसूदना श्रीधरा भाग्यवंता, नमस्कार हा श्री व्यंकटेशा समर्था. श्री व्यंकटेश स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमोजी हेरंबा, सकळाती तू प्रारंभा, आठवणी तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीत असे. नमन माझे हंसवाहिनी, वाग्वर्दे विलासिनी, ग्रंथ वदावया निरूपणी, भावार्थ खाणी जया माझी. नमन माझे गुरुवर्या, प्रकाशरूपा तू स्वामिया, स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया, जेणे श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना, आणि योगिया मुनिजना, सकळ श्रोताया साधुजना. नमन माझे साष्टांगी, ग्रंथ ऐका प्रार्थना शतक, महातोषांसी ताहक, तोषुनिया वैकुंठ नायक, मनोरथ पूर्ण करील. जय जयाजी व्यंकटरमणा, दयासागरा परिपूर्णा, परमज्योती प्रकाशघना, करितो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परित्वा पाळिले, पितयान परित्वा सांभाळिले, सकळ संकटांपासून रक्षिले, पूर्ण दिदले प्रेमसुख. हे अलोलिक जरी मानावे, तरी हे जगये सृजले अघवे. जनकजनी पण स्वभावे, सहज आले अंगासी. दीनानाथा प्रेमासाठी, भक्त रक्षले संकटी, प्रेम दिदले अपूर्व गोष्टी, भजनासाठी भक्तांच्या. आता परिसावी विज्ञापना, कृपाळुबा लक्ष्मी रमणा, मज घालुनी गर्भाधना, अलौकिक रचना दाखवली, तुझ न जाणता झालो कष्टी. आता दृढ तुझे पायी घातली मिठी, कृपाळुबा जगजेठी, अपराध पोटी घाली माझे. माझी या अपराधांच्या राशी, भेदून गेल्या गगनासी. दयावंता ऋषिकेशी, आपुल्या ब्रिदासी सत्य करी. पुत्राचे सहस्त्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद. तेवी तू कृपाळू गोविंद, मायबाप मज लागी. उडंदान माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे. कुचलिया वृक्षांची फळे, मधुर कोठोनी असतील. अराटी लागी मृदुता, कोठोनी असेल कृपावंता. पाषाणासी गुल्मलता, कैश्या परी फुटतील. अपाद मस्तकावरी अन्यायी, परी तुझे पदरी पडलो पाही. आता रक्षण नाना उपायी, करणे तुझे उचित. समर्थाची घरीचे श्वान, त्यासी सर्व ही देती मान. तैसा तुझा म्हणवतो दिन, हा अपमान कवनाचा. लक्ष्मी तुझे पायांतळी, आम्ही भिक्षेसी घालुनी झोळी. येणे तुझे ब्रिदावळी, कैसे राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरवसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पै आला. द्रौपदीसी वस्त्रे अनंता, देत होतासी भाग्यवंता. आम्हा लागी कृपणता, कोठून आणली गोविंदा. मावेची करुणी द्रौपदी सती, अन्न पुरवले मध्यरात्री. ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती, तृप्त केल्या क्षणमात्रे. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरवसी जगदीशा. कृपाळुबा परमपुरुषा, करुणा कैसी तुझ नये. अंगीकारिया शिरोमणी, तुझ प्रार्थितो मधुर वचनी. अंगीकार केलिया जणी, मद हातीचे न सोडावे. समुद्रे अंगीकारेला वडवा नळ, तेने अंतरी होतसे विव्हळ. ऐसे असूनी सर्व काळ, अंतरी साठिवला तयाने. कुर्मे पृथ्वीचा घेतला भार, तेने सोडला नाही बडीवार. एवढा ब्रह्मांड गोल थोर, त्याचा अंगीकार पै केला. शंकर धरले हालाहाल, तेने निळवर्ण झाला गळा. परी त्यागिले नाही गोपाळा, भक्तवत्सला गोविंदा. माझ्या अपराधांच्या परी, वर्णिता शिनली वैखरी. दुष्टपतित दुराचारी, अधमाऊनी अधम. विषयासक्त मंदमती आळशी, कृपण कुव्यसनी मलिन मानसी. सदा सर्व काळ सज्जनांसी, द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर, अत्यंत जनासी निष्ठुर. सकळ पामरा माझी पामर, व्यर्थ बडीवार जंगी वाजे. काम क्रोध मद मत्सर,
हे शरीर त्यांचे बिढार, कामकल्पनेसी थार दृढे ते केला असे. 18 भार वनस्पतीची लेखणी, समुद्र भरला मशी करुणी. माझे अवगुण लिथा धरणी, तरी लिहिले न जाती गोविंदा. ऐसा पतित मी खरा, परी तू पतित पावन षाडंग धरा. तुवा अंगीकार केलिया गदाधरा, कोण दोष गुण गणिल. नीच रतली रायासी, तिसी कोण म्हणेल दासी. लोह लागता परिसासी, पूर्वस्थिती मग कैची. गावींचे होते लेंडोहळ, गंगेसी मिळता गंगाजळ. काकविष्टेचे झाले पिंपळ, तयासी निंद कोण म्हणे. तसा कुजाती मी अमंगळ, परी तुझा म्हणतो केवळ. कन्या देऊन या कुळ, मग काय विचारावे. जाणत असता अपराधी नर, तरी का केला अंगीकार. अंगीकारावरी अवेर, समर्थने केला पाहिजे. धाव पावरे गोविंदा, हाती घेऊन या गदा. करी माझ्या कर्माचा चेंदा, सच्चिदानंदा श्रीहरी. तुझ्या नामाची अपरिमित शक्ती, तेथे माझी पापे किती. कृपाळुबा लक्ष्मीपती, बर्वे चित्ती विचारी. तुझे नाम पतित पावन, तुझे नाम कलिमल दहन. तुझे नाम भवतारण, संकटनाशन नाम तुझे. आता प्रार्थना ऐके कमळापती, तुझे नामी राहो माझी मती. हेची मागतो पुढत पुढती, परमज्योती व्यंकटेशा. तू अनंत तुझी अनंत नामे, तया माझी अति सुगमे. ती मी सप्रेमे स्मरुणी, प्रार्थना करीत असे. श्री व्यंकटेशा वासुदेवा, प्रद्युत्न अनंता केशवा. संकर्षणा श्रीधरा माधवा, नारायणा आदिमूर्ते. पद्मनाभा दामोदरा, प्रकाशघना परात्परा. आदि अनादि विश्वंभरा, जगदुद्वारा जगदीशा. कृष्ण विष्णू ऋषिकेशा, अनिरुद्ध पुरुषोत्तम परेशा. नरसिंह वामन भार्गवेशा, बौद्ध कलंकी निजमूर्ती. अनाथ रक्षका आदिपुरुषा, पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा. सकळ मंगळ मंगळाधीशा, सज्जन जीवना सुखमूर्ती. गुणातीता गुणज्ञा, निजबोधरूपा निमग्ना. शुद्ध सात्विका सुज्ञा, गुणप्राज्ञा परमेश्वरा. श्रीनिधी श्री वत्सलांछनधरा, भयकृदयनाशन गिरीधरा. दुष्टदैत्य संहार करा, विरासुख करा तू एक. निखिल निरंजन निर्विकारा, विवेक खाणी वैरागरा. मधुमर दैत्य संहार करा, असुरमर्दनी उग्रमूर्ती. शंखचक्र गदाधरा, गरुड वाहना भक्तप्रिय करा. गोपी मनरंजना सुखकारा, अखंडित स्वभावे. नाना नाटक सूत्रधारिया, जगद्व्यापका जगद्दर्या. कृपासमुद्रा करुणालया, मुनिजन ध्येया मूळमूर्ती. शेषशयना सार्वभौमा, वैकुंठवासिया निरुपमा. भक्त कैवार्या गुणधामा, पावा म्हाये समयी. ऐसी प्रार्थना करुणी देवीदास, अंतरी आठिवला श्री व्यंकटेश. स्मरता हृदयी प्रगटला ईश, त्या सुखासी पार नाही. हृदयी आविर्भवली मूर्ती, त्या स्वरूपाची अलौकिक स्थिती. आपले आपण श्रीपती वाचे हाती वदवीत असे. ते स्वरूप अत्यंत सुंदर, श्रोती श्रवण की जे सादर. सावळी तनु सुकुमार, कुंकुमाकार पादपद्मे. सुरेख सरळ अंगोलिका, नखे जैसी चंद्ररेखा. घोटीव सुनीळ अपूर्व देखा, इंद्रनिळाची परी. चरणीवाळे घागरिया, वाकीवरत्या गुजरिया. सरळ सुंदर पोटरिया, कर्दळी स्तंभाचे वरी. गुडगे मांडिया जानुस्थळ, कटीताटी कंकणी विशाळ. खालते विश्व उत्पत्ती स्थळ, वरी झळाळे सोनसळा. कठीवरते नाभिस्थान, जेथुनी ब्रह्मा झाला उत्पन्न. उतरी त्रिवळी शोभे गहन, त्रैलोक्य संपूर्ण जया माझी. वक्षस्थळी शोभे पदक, पाहोनी चंद्रमा अधोमुख. वैजयंती करी लखलख, विद्युलतेची परी. हृदयी श्री वत्सलांछन, भूषण मिरवी श्री भगवान. तयावरते कंठस्थान, जयासी मुनिजन अलौकिती. उभय भाऊदंड सरळ, नखेच्या मनगटी विराजती कंकणे. बाहुवटी बाहुभूषणे,
कंठी लेली आभरणे सूर्यकिरणे उगवली. कंठावरते मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनीळ. मुखचंद्रमा अतिनिर्मळ भक्तस्नेहाळ गोविंदा. दोन्ही अद्रांमाजी दंतपंगती जीवा जैसी लावण्य ज्योती. अध्रामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी. सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख. गंडस्थळीचे तेज अधिक लखलखीत दोन्ही भागी. त्रिभुवनीचे तेज एकवटले बर्वेपण शिगेसी आले. दोन्ही पातयांनी धरले तेच नेत्र श्रीहरीचे. व्यंकटा भ्रुकुटिया सुनीळा कर्णद्वयाची अभिनव लीळा. कुंडलांच्या फाक्ती काळा तो सुखसोहळा अलोलिक. भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक. केश कुरळ अलोलिक मस्तकावरी शोभती. मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळमिळ्यांची दाटी. त्यावरी मयूरपिच्छांची वेटी ऐसा जगजेठी देखिला. ऐसा तू देवाधिदेव गुणातीत वासुदेव. माझी या भक्तिस्तव सगुण रूप झालासी. आता करू तुझी पूजा जगज्जीवना अधोक्षजा. आर्षभावर्त हा माझा तुझं अर्पण केला असे. करुणी पंचामृत स्नान शुद्धोदकवरी घालून. तुझं करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करुणिया. वस्त्रे आणि यज्ञोपवीत तुझं लागू करू प्रीत्यर्थ. गंधाक्षता पुष्पे बहुत तुझं लागे समर्पू. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध. वस्त्रभूषणे गोमेद पद्मरागादी करुणी. भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा. नमस्कारुणी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली. ऐसा षोडोपचारे भगवंत यथाविधी पूजिका हृदयात. मग प्रार्थना आरंभली भौत वरप्रसाद मागावया. जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा. जय जयाजी गुणातीत परब्रह्मा. जय जयाजी हृदयवासिया रामा जगदुद्धारा जगद्गुरु. जय जयाजी पंकजाक्षा. जय जयाजी कमळाधीशा. जय जयाजी पूर्णपरेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते. जय जयाजी भक्तरक्षका. जय जयाजी वैकुंठ नायका. जय जयाजी जगपालका भक्तांसी सखा तू एक. जय जयाजी निरंजना. जय जयाजी परात्पर गहना. जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी. मज लागी देई ऐसा वर जेणे घडेल परोपकार. हेची मागणे साचार वारंवार प्रार्थित असे. हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःख नसावे संसारी. पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते. लग्नार्थ्याचे व्हावे लग्न धनार्थ्यासी व्हावे धन. पुत्रार्थ्याचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊन करावे. पुत्रविजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत. पितृसेवेसी अत्यंत रत जयाचे चित्त सर्व काळ. उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून. व्याधिष्टांची पीडा हरण तात्काळ की जे गोविंदा. क्षय अपस्मार कुष्ठादी रोग ग्रंथ पठणे सरावा भोग. योगाभ्यासियासी योग पठन मात्रे साधावा. दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा निपात. सभाभावी वश समस्त ग्रंथ पठणे करुणिया. विद्यार्थ्यासी विद्या व्हावी युद्धी शस्त्रे न लागावी. पठणे जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणोनिया. अंती व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेसी दिजे मन. एवढे मागतो वरदान कृपानिधे गोविंदा. प्रसन्न झाला व्यंकटरमण देवी दासासी दिदले वरदान. ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयेसी. ग्रंथी धरोणी विश्वास पठन करील रात्रंदिवस. त्या लागी मी जगदीश क्षणिक न विसंबे. इच्छा धरुणी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण. सर्व कामनेसी साधन पठनेक मंडळ. पुत्रार्थ्याने 3 मास धनार्थ्याने 21 दिवस. कन्यार्थ्याने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा. क्षय अपस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग. त्यासी एक मंडळ सांग पठणे करुणी कार्यसिद्धी.
हे वाक्य माझे नेमस्त, ऐसा बोलिला श्री भगवंत. साचना माने जयाचे चित्त, त्यासी अंधपात सत्य होय. विश्वास धरील ग्रंथ पटणे, त्यासी कृपा करील चक्रपाणी. वरदिदला कृपा करुणी, अनुभवे कळो येईल. गजेंद्रियाच्या आकांतासी, कैसा पावला ऋषिकेशी. प्रल्हादाची या भावार्थासी, स्तंभातून प्रगटला ब्रजासाठी गोविंदा. गोवर्धन परमानंदा, उचलोनिया स्वानंद कंदा. सुखी केला तये वेळी, वत्साचे परी भक्तांसी. मोहे पानावे धेनू जैसे, मातेच्या स्नेह तुलनेसी. त्याच परी घडलेसे, ऐसा तू माझा दातार. भक्तांसी घालीसी कृपेची पाखर. हा तयाचा निर्धार, अनाथनाथा नाम तुझे. श्री चैतन्य कृपा अलोलिक, संतोषणी वैकुंठ नायक. वरदिदला अलोलिक, जेणे सुख सकळांसी. हा ग्रंथ लिहिता गोविंद, या वचनी न धरावा भेद. हृदयी वसे परमानंद, अनुभव सिद्ध सकळांसी. या ग्रंथीचा इतिहास, भावे बोलिला विष्णुदास. आनिक न लागती सायास, पठन मात्रे कार्यसिद्धी. पार्वतीस उपदेशी कैलास नायक. पूर्णानंद प्रेम सुख, त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक. मुनी सर्वर विस्मित, प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी. त्रैलोक्य भजत त्रिकाळी, ध्याती योगी आणि चंद्रमौळी. शेषाद्री पर्वती उभा असे, देवीदास विनवी श्रोतया चतुरा. प्रार्थना शतक पठन करा, जावया मोक्षाची या मंदिरा. काही ना लागती सायास, एकाग्र चित्ते एकांती. अनुष्ठान कीजे मध्यराती, बैसोनिया स्वस्थ चित्ती. प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल, तेथे देहभावासी नुरे ठाव. अवघा चतुर्भुज देव, त्याचे चरणी ठेवून भाव. वर प्रसाद मागावा, इति श्री देवीदास विरंचित. श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्णम. श्री व्यंकटेशार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु.